नाही, गव्हर्नमेंटनी जर का पॉलिसीज बदललेली असेल ना, तर मग सगळे लायसन्सेस, पुढचे अग्रीमेंट्स याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो ना आपल्याला. एकदा लीगल टीमशी बोलायचं आहे का? हो, बोलून घ्यावंच लागेल ते, कारण हो, थँक्यू. मग ठीक आहे, मी एकदा बोलतो त्यांच्याशी. बघून घे म्हणजे तू. हां. देवी आईचं आज लावायला विचारलं होतं. हिचं काही सुरू असतं, घाबरट कुठली. पण माझी इतकी भीती वाटते हे बघून बरं वाटलं मला मीरा. मी एक विचार करत होतो, मला तुमच्याशी बोलायचं होतं की आता खूप दिवस आराम झाला आहे. सो आय वॉज थिंकिंग की काम रेझ्युम करावं. मला ऑफिसला परत जायचं. नाही नाही वेदाचे बाबा, मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही आणि तुम्ही कुठेच जायचं नाही. डॉक्टरांनी काही दिवस तुम्हाला बेड रेस्ट सांगितली आहे. ही हुकुमशाही झाली हा मीरा. आणि तसंही आय एम फिट अँड फाईन. कशाला उगाच आजारी असल्यासारखं वागायचं. बाबा अथर्व, तू बरा झालास मान्य आहे, पण आपण डॉक्टरांना विचारून ठरवूया ना. हां, बाबा मला या प्रोजेक्टची प्रोग्रेस बघायची आहे. मीरा हे बघ, ॲक्सिडेंटच्या वेळेस ना हा नवीन प्रोजेक्ट सुरू झाला होता. या प्रोजेक्टचे डिटेल्स अथॉरिटी माझ्याकडे. बाबांना सुद्धा माहीत नाही या प्रोजेक्टबद्दल. आणि तसंही जाऊन मला कुठे लंगडी घालायची आहे. मी बसून काम करणार आहे. सो तसं काही प्रॉब्लेम होणार नाही. बरं बाबा, खरं तर मलाही तुझी हेल्प हवीच आहे. तू आधी नाश्ता कर, गोळ्या घे, मग आपण माझ्या रूममध्ये जाऊन बसूया. दादासाहेब. मीरा, मला माहितीच होतं. सो याचा अर्थ आहे की मी जाऊ शकतो. हो, म्हणजे तुम्ही आता ऐकणार थोडी आहात माझं. शेवटी मुलगा कोणाचा आहे? ते लहानपणी तुला उचलून घ्यायचो ना खांद्यावर, तशी इच्छा होते मला. ये बस, सावकाश सावकाश सावकाश. नाही, लॅपटॉपकडे बघायचं पण नाही. जरी मीरानी परवानगी दिलेली असली ना, तरी कामाला हात लावायचा नाहीये. हे सगळं एवढं मिस केलं ना बाबा की लॅपटॉप नुसतं बघून सुद्धा खूप बरं वाटतं. साहजिक आहे रे, इतके दिवस लांब होतास ना ऑफिसपासून. पण तरी मी तुला सगळं सांगतो आणि माझे प्रश्नही विचारतो. ओके बाबा. हा अथर्व आता बाहेर कधी पडेल माहित नाही, पण जोपर्यंत हे दोघं इथे आहेत मला वाटतं हीच एक संधी आहे कालकायाची मीराशी पहिली भेट घडवून आणायची. सुरुवात तर कधीतरी करावीच लागणार आहे मंजिरी. काम काय पळून जाणार आहे का? मोठे काम 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 करत असतात. आपल्याला बरं नाहीये, आराम करावा, ते नाहीच. स्वतःची काळजी घ्यायला नको का? यांना ना सगळी गंमतच वाटते. जाऊ दे, बोलून काय उपयोगच नाहीये. वा, झालं पण का? की फक्त इकडे तिकडे फिरायचं होतं? आणि मी टिळा लावला होता ना, तो कुठे गेला?
पुसला गेला असेल. असा कसा पुसला गेला? माहित नाही. एवढं काय त्यात? बरं, काम झालं? नाही, जायचंय. जायचंच आहे का अजून? जा मग. बाबा ही फायनल कॉस्टिंग शीट नाही आहे. एक कॉस्टिंग शीट तयार केली होती मी. कुठे? ती जास्त ॲक्युरेट आहे पण माझ्या रूममध्ये. मी घेऊन येतो. थांब. तू बस तू बस बस तू हलायचं नाहीस, मी आणतो. बस इथेच. काय तुम्ही कुठे चाललात? अथर्वच्या रूम मध्ये कशाला? एक प्रोजेक्टची कॉपी आहे, ती घेऊन यायची आहे. मग मी आणते ना. अगं कशाला, मला माहिती आहे कुठे आहे ते, मी घेऊन येतो. अहो नको, म्हणजे तुम्ही दोघं कामावर फोकस करा ना. इतक्या दिवसानंतर एकत्र काम करायला बसलाय, मी आणते ना. हां बरं ठीक आहे. आई ते पेपर्स माझ्या स्टडी टेबलवर ठेवलेत. हो हो, तुम्ही बसा. हां, तर कुठे होतो आपण? काय झालं? कसला विचार करताय तुम्ही आता? आपलं आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं ना. कधीही काही होऊ शकतं. असं काही नाही हा. कधीही काही होत नाही. प्रत्येक गोष्टीची ठरलेली वेळ असते. ती वेळ येते तेव्हाच सगळं घडतं. आणि वेळेआधी काहीही होत नाही. ना जन्म ना मृत्यू. त्या ॲक्सिडेंटमध्ये जर मी गेलो असतो तर किती गोष्टी अपूर्ण राहिल्या असत्या. तसंही मी कोणासाठी काही करू नाही शकलोय अजून. हो, मी फक्त घरच्यांचं फ्युचर फायनान्शियली सिक्युअर केलंय, पण तेवढंच. स्पेशली आईसाठी मी काहीच केलं नाही. तिची एक साधी इच्छा होती की तिने आपलं बाळ बघावं, पण मी तिला तेही देऊ शकलो नाही. आणि ह्याचं मला खूप गिल्ट वाटतंय. असं वाटतंय की त्या ॲक्सिडेंटमध्ये जर मी गेलो असतो तर. वेदाचे बाबा, काय झालंय? तुम्ही असं का बोलतायत?